नमस्कार, आज आपण पोह्यांचे बॉबी पापड बनवणार आहोत। इथे मी 1 पाव पोहे घेतलेले आहेत। आपल्याला पोहे कुरकुरीत होईपर्यंत 10 मिनिटं मीडियम गॅसवरती भाजून घ्यायचे। पोहे छान भाजून झाले की पूर्णपणे थंड करून घ्यायचे। त्यानंतर याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। जितकं बारीक करता येईल तितकं बारीक करून घ्यायचं आहे आणि गाळून घ्यायचं आहे। आता यामध्ये मी हळद घातलेली आहे, धना पावडर, लाल तिखट, ओवा, चवीनुसार मीठ आणि पापड खार घालायचं आहे। छान असं मिक्स करायचं आहे। आता इथे गरम पाणी करून घेतलेलं आहे। थोडं थोडं गरम पाणी घालून आपल्याला याचं पीठ मळून घ्यायचं आहे। जसं आपण चकलीला आणि इतर पापडांना पीठ मळतो ना, तसंच हे पीठ मळून घ्यायचं आहे। इथे बघा मी सोऱ्या घेतलेला आहे आणि जी पापडीची आपल्याकडे साचा असतो ना, तो घालून घेतलाय। थोडंसं तेल लावलेलं आहे आणि मस्त असे आपल्याला इथं बॉबी पापड बनवून घ्यायचे आहेत। हे मी रात्रभर फॅनच्या हवेखाली सुकवून घेतले होते आणि नंतर दुसऱ्या दिवशी 2 ते 3 तास उन्हामध्ये सुकवायचे। खूप छान होतात। फक्त अर्ध्या तासामध्ये हे आपले बॉबी पापड तयार होतात। मस्त असे पापड तयार